मोहसिन भाई इधर इधर इधर। सामन्याकडे वळूयाच, परंतु तत्पूर्वी इथे प्रमुख पाहुणे म्हणून मोहसिन शेख यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत। मोहसिन भाई, आपका बहुत बहुत शुक्रिया, आपने आपका कीमती समय निकाल कर इस टूर्नामेंट में आए। आपका बहुत सपोर्ट होता है इस टूर्नामेंट के लिए। ये गोरेगांव का वर्ल्ड कप जिसे कहते हैं, ये टूर्नामेंट में आपका सपोर्ट हर साल रहता है। किस नज़रिए से देखते हो आप इस टूर्नामेंट को? क्या मैसेज देना चाहोगे इस गोरेगांव के खिलाड़ियों के लिए? सबसे पहले तो रमज़ान खान साहब लेजेंड ट्रॉफ़ी को कॉन्ग्रेचुलेशन, 10 साल हो गया। और जैसे आपने नज़रिए की बात किया कि आप किस नज़रिए से देखते हैं, तो मेरा नज़रिया ऐसा है। और गोरेगांव में मैं माशाल्लाह इतने टाइम से देख रहा हूँ, इतने अच्छे अच्छे खिलाड़ी नज़र आ रहे हैं अभी अपने को हर टीम में। मेरे को ऐसा लगता है कि बहुत जल्दी अपने को गोरेगांव से एक प्लेयर इंडिया टीम में भी नज़र आएगा इंशाल्लाह। नज़र आएगा कि नहीं भाई लोग? हाँ, क्योंकि लोग इतना अच्छा अच्छा गेम खेल रहे हैं। ऐसा क्रिकेट मैंने मतलब ऑनलाइन या बाहर भी कभी देखा नहीं कि इतने अच्छे अच्छे प्लेयर गोरेगांव में भी है करके अपने पास। तो मेरे को ऐसा लगता है कि बहुत जल्दी इंशाल्लाह बहुत बड़े बड़े जो अभी ये टेनिस क्रिकेट ये बड़े बड़े लीग होते हैं उसमें भी अपने प्लेयर जा रहे हैं गोरेगांव से। और बहुत जल्दी ऐसा लगता है कि बहुत आगे बढ़ेंगे वो लोग। अतिशय सुंदर मेसेज येथे सर्व खेळाडूंसाठी मोहसिन भाई यांनी दिलेला आहे। धन्यवाद। बोलूया मॅचच्या दिशेने। मी नंतर बोलवेल ना, तर कॅमेरा घेऊनच ये, आता आपण जरा फिरायचंच आहे। चला तर पुढील मॅचला आपण करूयात सुरुवात। खान साहेब लेजंड ट्रॉफी पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय आणि 25 मिनिटं तुम्हाला दिली जातील या 6 षटकांकरिता। चला मॅचला करूयात सुरुवात। पहिला चेंडू घेऊन आता गोलंदाज होतोय तयार। पोलिंग स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण सुद्धा। पहिलाच बॉल आकाशात अगदी उंच, पॉवर प्लेचं बंधन आहे। फिल्डर धावतायत, पळतायत, पण नाही थांबणार बॉल। आल्या आल्या आपली सिद्धता या ठिकाणी दाखवून दिली आहे। षटकाराकरिता पाठवला हा बॉल सीमारेखा पार। पहिलाच दणदणीत षटकार, 6 धावा। 9:49 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे आणि यापुढील तुम्हाला 25 मिनिटं आम्ही देत आहोत 6 षटक करण्याकरिता। आणि आपण ट्रॉफीज पाहू शकता, काय दिमागदार अशा ट्रॉफीज। जर पाहिलं ना तर प्रत्येक संघासाठी पर्वणी आहे खान साहेब लेजंड ट्रॉफी म्हणजे। वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। ज्या वेळेला आता पहिल्याच बॉलवर हा मोठा फटका आलाय, त्यावेळेला सोना एकदा समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता, पण बॉलमध्ये केलेलं ते बदल आपण जर पाहिलं ना तर अगदी खोलवर पतीचा बॉल होता, डॉट बॉल आलाय। आता कालच्या दिवसात सुद्धा जसं एके सरांनी सांगितलं, रमजान खान स्वतः खेळले सुद्धा आणि हे मैदान गाजवलं सुद्धा। 6 बॉल 26 ची गरज असताना काय फटकेबाजी गेली होती। आज 3 कॅमेरानिशी आपण एकंदरीत ही स्पर्धा पाहणार आहोत। यावेळेला सुंदर फटका, फक्त दिशा दाखवायचं केलेलं काम। मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार असं सांगतोय फलंदाज। या षटकातील हा दुसरा उत्तुंग षटकार, 6 धावा। रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो काय अगदी बॉल कॅप्चरिंग होत आहे प्रोलिंग स्पोर्ट्सच्या मार्फत। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपण्याचं काम आमचे कॅमेरामॅन देखील करतायत आणि म्हणूनच सर्वांनी लगेचच प्रोलिंग स्पोर्ट्सला व्हिजिट करा, सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील सांगा की खान साहेब लेजंड ट्रॉफीचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणजेच मेगा फायनल देखील आजच्या दिवसात आपण खेळवणार आहोत। तरी आपण जर पाहिलेत ना तर टाइम सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे, कारण 9:49 हा सामना आपण सुरू केला आहे। आणि जर आपण पाहिलं तर 3 कॅमेरानिशी एकंदरीत प्रत्येक क्षण टिपले जात आहेत मैदानाच्या आत। आपले प्रेक्षक सुद्धा दाखवले जात आहेत मैदानाच्या आत। आज 26 जानेवारी म्हणजेच 77th रिपब्लिक डे आपण आज साजरा करीत आहोत। प्रजासत्ताक दिवस हा देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचा। वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। धावसंख्या आता 12 झाली आहे। यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, आता अपील झालाय आणि या अपीलमध्ये जर पाहिलं ना तर आत्मविश्वास फार कमी होता आणि गोलंदाजाला देखील माहिती आहे महत्त्वाचा डॉट बॉल येतोय। पण आता जर पाहिलं ना तर 2 षटकार देखील पहिल्या ओव्हरमध्ये आलेत। जितूला आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता। यावेळेला पुन्हा एकदा दिशा दाखवायचं काम केलं तर होतं, पण आता क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चूक होणार नाही आणि 2 षटकार लगावल्यानंतर आता फलंदाज होतोय बाद, तो म्हणजे करण। चला नवीन फलंदाज लगेच पाठवून द्या, जराही वेळ घेऊ नका, लगेच पाठवा नवीन फलंदाज आपला। कालच्या दिवसात या संघाने काय फलंदाजी केली होती। शैलेश इलेव्हनचा संघ म्हटला की काल जो फलंदाज येत होता ना तो षटकाराचीच भाषा बोलत होता आणि आता तोच फलंदाज आलाय मैदानाच्या आत, पिंटू। आल्या आल्या पिंटूने जी काल फटकेबाजी केली होती अगदी सर्वांच्याच लक्षात देखील राहिली आहे।
चला पिंटूला आता विनंती आहे, पिंटू थोडासा स्पीडअप कर मित्रा. हा, काल देखील तू याचप्रमाणे मी सांगितल्यानंतर स्पीडअप केलास आणि मग जी फटकेबाजी तू केली आहेस अगदी दर्जेदार होती. शंकर और मिलिंद भाई थोड़ा सा बाउंड्री लाइन के आगे जाना है प्लीज. शंकर भाई, मिलिंद भाई, अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही होगी तो प्लीज इट्स ए हम्बल रिक्वेस्ट, थोड़ा सा बाउंड्री लाइन के बाहर हो जाए सो दैट हमारे किसी फील्डर को यहाँ पर कोई नुकसान ना पहुंचे. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आता 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या 12, एक गडीच्या मोबदल्यात. चला, रमजान भाऊ सांगतायत की जर तुम्हाला बसायचंच आहे तर तुम्ही मंचावर या, हे मंच आपल्यासाठी आहे, स्टेज आपला आहे, आपण बसू शकता. या वेळेला सुंदर फटका आहे आणि व्हॉट एन एफर्ट. वा, एफर्ट जर आवडला असेल मित्रांनो तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. एकंदरीत आपल्या संघाकरिता महत्वाच्या आता 3 धावा रोखल्या आहेत. षटक क्रमांक 1 होतोय पूर्ण. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13, एक गडी बाद. उपेंद्र, काय अगदी दर्जेदार एफर्ट आपण पाहिला त्याचा. शेवटच्या क्षणी अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्याचमुळे आता संघाकरिता 3 महत्त्वाच्या धावा देखील रोखल्यात. आपण पाहतोय खानसाब लेजंड ट्रॉफी मित्रांनो 10व्या संस्करणात ही स्पर्धा आज येऊन पोहोचली आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरंतर सातत्यपूर्ण आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन रमजान खान आणि त्यांची पूर्ण टीम आपल्या सर्वांसाठी घेऊन येते. आज जर आपण पाहिलं ना तर 3 कॅमेरानिशी आज प्रत्येक क्षण टिपले जाणार आहेत आणि थोड्या वेळात नक्कीच मी देखील मैदानाच्या आत जाऊन चर्चा करणार आहे. खेळाडूंशी असेल, मग ती आपल्या प्रेक्षकांची असेल, हे देखील काहीतरी एक नवीन करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आत होणार आहे. चला, वेळेकडे सुद्धा लक्ष द्यायचं है. 9:59 पर आपने पहला बॉल डिलीवर किया था और अभी आपके पास 25 मिनट होंगे इन 6 ओवर का गेम पूरा करने के लिए. षटक क्रमांक 1 नंतर धावसंख्या आता 13, एक गडी बाद. आपण पाहत आहात खानसाब लेजंड ट्रॉफी प्रो लिंक स्पोर्ट्स या वाहिनीवर देखील आपण पाहणार आहोत आजचा मेगा फायनलचा मुकाबला. पुन्हा एकदा सज्ज झाला आहे नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. यावेळेला आल्या आल्या फुल टॉस होता, संधी देखील होती पण आता हुकली. आपण पाहू शकता मेन स्क्रीनवर सुद्धा प्रो लिंक स्पोर्ट्सच्या प्रत्येक क्षण टिपले जात आहेत. माझ्यासमोर गोरेगावचा एक बुलंदा आणि दिमागदार असा आवाज आपण पाहतोय. मिस्टर AK अनिल काळुंख यांना आपण पाहतोय. जसं मी उल्लेख केला होता, प्रोलिंग स्पोर्ट्सवर नक्कीच जा, स्पर्धेचा आनंद घ्या. आपण पाहत आहात खानसाब लेजंड ट्रॉफी. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेला चांगला चेंडू होता, काय घडेल नक्कीच. हा देखील बॉल जाईल तो म्हणजे डेक्लरेशन झोनमध्ये. आणि मैदानाच्या आत जर आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत मिस्टर महेश वकवाना सर, अगदी लेजंड खेळाडू. आपण जर पाहिलं तर राहुल 11 असेल किंवा षटकार असेल, प्रत्येक मोठमोठ्या संघात ज्यांनी आपली वर्णी लावली आणि बॉलिंगच्या जोरावर हर एक मैदान देखील गाजवलं, तेच आज पंच म्हणून मैदानाच्या आत. धावसंख्या आता 14, एक गडी बाद. समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखायचं होतं पण आता कुठे ना कुठे ती चूक झाली आहे आणि चुकीचा मोबदला एका धावेत. काल जशी सुरुवात सर पिंटूने केली होती कुठे ना कुठे आज तशी सुरुवात त्याला करता आलेली नाहीये, पण अजूनही काही बिघडलेलं नाहीये. मोठा फॉर्मॅट आहे, 6 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि प्रत्येक षटक तुम्हाला हानामारी न करता सिंगल डबल्स तितक्याच महत्त्वाच्या, कारण यापुढील जी ओव्हर येणार आहे ना ती असणार आहे बोनस ओव्हर. काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह, काहीतरी नवीन इनोव्हेशन करतायत आज मैदानाच्या आत. अजून एक चांगला बॉल यावेळेला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. पहिल्या षटकात जरीही 13 धावा आलेल्या असल्या तरीही आता विपिन सांगतोय मेहुना. आपण पाहतोय पुन्हा एकदा मेन स्क्रीनवर आपले सर्व प्रेक्षक. महत्वाचे हे क्षण सगळे, कारण आज प्रेक्षक आहेत म्हणून ही स्पर्धा देखील आहे. समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक आहे, चूक झाली आहे आता. आणि हो, चुकीचा पुन्हा एकदा मोबदला 2 धावांमध्ये. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही, मग तो पिक्चर असेल किंवा मैदान. आपण पाहतोय पुन्हा एकदा सर्व आपले मान्यवर आणि रमजानीचे सर्वच चाहते सुद्धा मित्रगण आपण पाहतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता 17 झालेली आहे. यावेळेला कडक फटका तर दर्जेदार, किती धावा देऊन जाईल. चला, बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या हात आलाय आणि तीच तर खासियत देखील आहे ना, पॅक ग्राउंड आहे, षटकार मारणं तितकं सोपं, पण जर मैदानात झाड आहेत, डिस्टर्बन्स आहेत तर त्या धावा तुम्हाला धावूनच पूर्ण करायच्या आहेत. आता ओव्हर नंबर 2चा खेळ होतोय पूर्ण. ओव्हर नंबर 2च्या नंतर धावसंख्या आता 19, 1 गड्याच्या मोबदल्यात.
आपण आता मेन कॅमेरा स्क्रीनवर पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या स्टेज जवळचे दृश्य दाखवले जात आहेत. त्या ठिकाणी रमजान खान स्वतःसुद्धा उपस्थित आहेत. आणि एके सर, कुठला आयोजक असतो जो स्वतः मैदानाच्या आत जाऊन सगळी गोष्ट करतो? काल आपण पाहिलं मैदानाची आखणी असेल, क्रीज बनवणं असेल, सगळीकडे स्वतः लक्ष देत आहेत. आणि आतासुद्धा काही महत्त्वाचे कार्य आपण त्या ठिकाणी पाहतोय. टॉसबॉक्सच्या बाजूनी जर आपण पाहिलं ना, तर अजूनही काही मार्किंगचं काम उर्वरित आपण पाहतोय आणि तेच आता ते करतायत देखील. आणि मैदानाच्या आत देखील दर्जेदार खेळ सुरू आहे. आता धावसंख्या 19 झाली आहे, एक गड्याच्या मोबदल्यात. आणि स्क्रीनवर आपण जर पाहिलं तर रमजान खान यांना आपण पाहत होतात. एकंदरीत या स्पर्धेचे मुख्य आयोजक, गेले 10 वर्ष निरंतर सातत्यपूर्ण आणि गोरेगाव वासीकरांसाठी एक काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा मानस राहिला आहे, तेच हे रमजान खान, खान साहेब लेजंड ट्रॉफीचे मुख्य आयोजक. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेला पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. आता फलंदाजांना माहिती आहे ही बोनस ओव्हर आहे. जितक्या धावा मैदानाच्या लगत तुम्ही कराल तितक्या डबल तुम्हाला देण्यात येतील. जर षटकार लगावला तर यावेळेला परतावं लागेल तुम्हाला पवेलियनच्या दिशेने. बोनस ओव्हरचा हा खेळ आपण पाहतोय आता मैदानाच्या आत. विपुलला आता आमंत्रित केले या बोनस ओव्हर करिता. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलंय पॉईंटच्या दिशेने. फलंदाजांना माहिती आहे आता कशा प्रकारे या षटकात फलंदाजी करायची. कारण या षटकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जितक्या धावा तुम्ही मैदानाच्या आत खेळाल तितक्या तुम्हाला डबल मिळतील. जर तुम्ही षटकार लावलात तर फलंदाज बाद. चौकार खेळा, सिंगल खेळा, डबल खेळा, सगळं काही चालेल. षटकार नकोय फक्त या ओव्हरमध्ये. यावेळेला अजून एकदा तोच मानस हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावाचा आता प्रयत्न होईल का? तर नाही. आता रोखलाय फलंदाजांनी, आता एकमेकांना रोखलंय. आपण जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला 2 संध्या असतात. जर तुम्ही फलंदाज असाल तर फटकेबाजी तुमची दर्जेदार असायला हवी. यावेळेला बघा काय चाणक्य नीती आहे मैदानाच्या आत. बॅट आपली ओपनच करत नाहीयेत. त्यांना माहिती आहे जर आपण 6 धावा जरी पूर्ण केल्या ना तरी 6च्या 6 आपल्याला डबल होऊन मिळतील. आणि म्हणूनच तोच मानस मैदानाच्या आत. चला मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. आजचा हा मेगा फायनलचा दिवस आपण पाहणार आहात. आणि मेगा फायनल म्हटल्यानंतर आज खूप काही असणार आहे मैदानाच्या आत. एक डान्स परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत सेलिब्रिटी कोरिओग्राफर्स देखील जोडले जाणार आहेत. म्हणजेच काय तर अगदी सुपर हिट असणार आहे आजचा दिवस. यावेळेला हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय. आणि जर हा चेंडू हातात आला असता तर काहीतरी दृश्य बदलताना आपण पाहिलं असतं. पण आता तसं काही झालेलं नाहीये. धावफलक आता पुढे सरकेल पुन्हा एकदा. 1.5 षटकांच्या नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा आता लगावल्या गेल्यात. आणि शेवटचा बॉल असेल या बोनस ओव्हरमधील. प्रत्येक चेंडूवर ती एक महत्वाची धाव तर आलीच आहे. यावेळेला बॅकफुटवर गेले, कट केलाय आणि यावेळेला देखील ती एक धाव मिळेल. म्हणजे बोनस ओव्हरच्या षटकात प्रत्येक चेंडूवर एक धाव मिळालेली आहे. म्हणजेच काय तर 6 धावा आल्यात. 6च्या आता होतील डबल. 12 धावांचा आता फायदा मिळणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा मी सर्वांचंच हार्दिक असं स्वागत करेन. मैदानाच्या आत आलेल्या सर्व आमच्या प्रेक्षकांचं देखील, रसिक मायबापांचं देखील मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून आज या दिवशी खान साहेब लेजंड ट्रॉफी पाहण्याकरिता आलेले आहात. आमचे सर्व बंधू देखील आता हळूहळू मैदानाच्या दिशेने येऊ लागलेत. आणि एके सर, ही फक्त स्पर्धा नसून ना एक महोत्सवच आहे. कारण प्रत्येकाला एक संधी मिळाली. मग ती एक्झिबिशन मॅच असेल, त्यानंतर जे आपले कमिटीमधले सर्व मेंबर्स होते त्यांच्यासाठी एक एक्झिबिशन मॅच होती. आणि कदाचित मला असं वाटतंय कुठे ना कुठे आज एक आपण सेलिब्रिटी एक्झिबिशन मॅचसुद्धा पाहणार आहोत. त्यासुद्धा देखील सर्वांनी भरून राहायचं आमच्यासोबत मैदानात. शास्त्रीनगरचं हे मैदान. आणि जर आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहत असाल तर प्रोलिंग स्पोर्ट तर आहेतच. विपुल पांडुलकर यांची ही संकल्पना. आणि आज मुंबईच्या पटलावर प्रोलिंग स्पोर्ट्स यांनी आपलं एक वेगळं नाव आता कायम केलेलं आहे. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल किंवा कुठलाही कार्यक्रम आपण जर पाहिलं ना, लाईव्ह स्ट्रीमिंग जर करायची असेल तर एकच नाव आहे, ते म्हणजे प्रोलिंग स्पोर्ट्स. लगेचच जा, चॅनलला सबस्क्राईब करा. पण त्याआधी वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता मॅच रंगली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. आता पूर्वार्ध सुरू झाला आहे. एके सर, आता इथून धावा तुम्हाला मल्टिप्लाय कराव्या लागतील. कारण आता बोनस ओव्हर नाही आहे. आणि बोनस ओव्हर नसल्यानंतर आता तुम्हाला बॅट खोलण्याची संधी आहे. आणि आता बॅटिंग एंडला कोण आहे? पिंटू, ज्यांनी काल काय फटकेबाजी केली होती. पण कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. पण आजचा दिवसही तुम्हाला तुमचा करावा लागेल. यावेळेला संधी होती. आता गोलंदाजाकडे सुद्धा संधी आहे. चांगला एफर्ट, वाह,
काय एफर्ट केलाय, स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये एकाच ॲक्शनमध्ये बॉल गॅदरसुद्धा केला, थ्रोसुद्धा केला, पण आता ती विकेट कमावता आलेली नाही आहे आणि त्याचमुळे ही एक धावसुद्धा आता कंप्लीट होईल. पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत असेल या खान साहेब लेजंड ट्रॉफीमध्ये. 10वं संस्करण आहे आणि 10व्या संस्करणात अगदी सुपर हिट मी तर म्हणेन ही स्पर्धा आता झालेली आहे. आपण जर पाहिलं तर अजूनही रमजान खान काही ना काही तर काम करतच आहेत, बसलेला नाही हा माणूस एकदा सुद्धा. यावेळेला कडक फटका आहे पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही कारण त्या ठिकाणी झालेली आहे तर क्षेत्ररक्षण. एके सर ते म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग जर तुमचा दिवस असेल तर होईल, नाही होणार, पण फिल्डिंग हा जो ॲस्पेक्ट आहे ना तो तुम्हाला चांगला करावाच लागेल. कारण जर बॅटिंग नाही झाली तर फिल्डिंगमध्ये धारण वाचवू शकता, बॉलिंग नाही झाली फिल्डिंगमध्ये 3 कॅच काढू शकता. म्हणजेच काय तर सगळीकडे संधी आहे, संधीचं सोनं करायला आता यायला हवं. वॉटर बॉल स्नॉटर, अगदी बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क नाही, अन्यथा ज्या स्पीडनी ती बॅट फिरवली होती ना हा चेंडू नक्कीच गेला असता सीमारेखा बाहेर. पण जर आणि तर यामध्ये क्रिकेटची एक हलकीशी रेषा आहे ती म्हणजे टायमिंगची, आता ती झालेली नाही आहे आणि म्हणून हा येतो डॉट बॉल. चला अवधेश 11 आणि प्रवीण 11 कैप्टन को आना है हमारे टॉस बॉक्स के ओर. अवधेश 11 और प्रवीण 11. या वेळेला चूक झाली आहे बघा, चूक झाली आहे. आत्तापर्यंत सगळं काही सुरळीत चाललेलं, आता इथे काही वेगळं करायची गरज होती का तर नाही आणि म्हणूनच महेश मकवाना सर कळवत आहेत नो बॉल आहे आणि नो नंतर डेक्लरेशन बॉलमध्ये डेक्लरेशन झोनमध्ये सुद्धा हा बॉल गेलाय म्हणजेच नो +1. म्हणजे काय तर आता ही चूक घडली आहे आणि या पुढील बॉल असेल तो म्हणजे फ्री हिट. कोणाकडे जर खान साहेब लेजंड ट्रॉफीचा टॉस कॉइन असेल तर प्लीज आमच्यापर्यंत तो आणून द्यायचा आहे. नो बॉल होता आणि त्यानंतरचा हा फ्री हिटचा चेंडू. यावेळेला पिंटूच्या बॅटला बॉल आढळतच नाहीये. पिंटू देखील विचार करत असेल की काय मला आता करावं लागेल मैदानाच्या आत. पण सर ते म्हणतात ना, वाघ जखमी झाला म्हणजे तो पराभूत होत नाही, तो थांबतो, तो वेळ घेतो, 2 पावलं मागे जातो आणि पुन्हा एकदा अटॅक करतो. आता तेच करण्याची गरज आहे मैदानाच्या आत. चर्चा आता झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 35 धावा, 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. मैदानाच्या आत पिंटू आणि त्याच्या जोडीला नागेंद्र आहे आणि अजूनही ध्रुव देखील मैदानाच्या बाहेर थांबलाय. माझी संधी कधी येईल. यावेळेला पहा पुन्हा एकदा समन्वय नाही झाले बॅट आणि बॉलचं. जर डिरेक्टेड झाला असता तर पिक्चर काहीतरी वेगळं असतं. 3 कॅमेऱ्यांनिशी आजचा हा फायनलचा दिवस आपण पाहणार आहात. आता खान साहेब लेजंड ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर अंडर-19चे खेळाडू एकंदरीत या मैदान गाजवताना आपण पाहिले, पण त्यानंतर 3 सलग दिवस फक्त आणि फक्त इंटर गोरेगाव प्रत्येक संघाला ती संधी मिळाली. 24 संघ आज या मैदानात खेळताना आपण पाहिले. यावेळेला चांगला बॉल होता, अजून एक कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलाय. चूक झाली आहे, आता बॉल नाही थांबणार आणि चुकीलाही माफी नसणार आहे. चला झालंय का एक्झॅक्टली मैदानाच्या आत. चला 4 धावा आहेत आणि येस महत्वपूर्ण पॉवर बूस्टर सर, इम्युनिटी बूस्टर हा चौकार आलाय कारण बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नव्हता. चला बॅटची मागणी झाली मैदानाच्या आत, लगेच पाठवायचं आहे तुमचा 12th मॅन बॅट घेऊन. यश महेश सर चेक. जरा व्हॉलेंटियर्स आहेत आपले आणि व्हॉलेंटियर्सनी कळवलंय हा चौकार आहे. चला सॉफ्ट सिग्नल तरी आता चौकार झालेला आहे आणि आता आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी. अंपायरचा डिसिजन जो असणार आहे तो लास्ट डिसिजन, कारण आपल्याकडे रिप्ले नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे आणि म्हणूनच जे ऑन फील्ड अंपायर डिसाईड करतील त्याच निर्णयावर आपण ठाम देखील राहणार आहोत. चला काहीतरी आता चर्चा होते, पण त्याआधी पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेन जोपर्यंत हा निर्णय येतोय कॅमेरा पॅन करायचा आहे मैदानाच्या दिशेने आणि आपण
चला तोपर्यंत दोन्ही संघांना विनंती आहे. प्रवीण 11 वर्सेस अवधेश 11 दोन्ही कर्णधारांना आता यायचं आणि संघाला देखील तयारीत राहायचं आहे. टॉस का बॉक्सकडे आमचे साथी समालोचक आणि याच परिसरातले अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर त्यांचा देखील आज आपण आवाज ऐकणार आहोत. प्रवीण शिंदे साहेबांचा देखील आज आपण आवाज ऐकणार आहोत नक्कीच. चला बॅटिंग पॉवर प्लेचा आता निर्णय घेतला गेलाय आणि पुन्हा एकदा दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि तुमची टीम लिस्ट देखील त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून द्यायची आहे जेव्हा आपण टॉस करीत याल. चला बॅटिंग पॉवर प्लेचा आता निर्णय घेण्यात आलाय. पुन्हा एकदा विपिन याला आमंत्रित केले गेले बॉलिंग मार्कवर. आपण पाहतोय जर एकंदरीत जे क्षण टिपले जात आहेत ना, तर कॅमेरामॅनचं देखील कौतुक केलं पाहिजे. आपण नंदू याला पाहतोय, दीपेशला पाहतोय, सोनू देखील आहेत. प्रत्येक कॅमेरामॅन अगदी सुसज्ज आणि आमचे डिजिटल ऑपरेटर शुभम म्हणजेच प्रोलिंग स्पोर्ट्सची ही पूर्ण आर्मी आज सज्ज आहे आपल्या सर्वांना एंटरटेन करण्याकरिता. बॅटिंग पॉवर प्लेला होतोय आता सुरुवात. धावसंख्या 40, एक गडी बाद. चांगला बॉल, या वेळेला चांगलाच बॉल केला होता. शेवटच्या क्षणी बॉल ऑफ कटरच्या पद्धतीने रिलीज केला, फिंगर आपले रोल केले आणि त्याचमुळे पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाही होता. आज अगदी रोखून ठेवलंय पिंटू नावाचं वादळ, त्याला आज बॅट खोलूच दिलेली नाही आहे मैदानाच्या आत. पडसरा क्रिकेट आहे. आपण त्या दिवशी देखील पाहिलं, ज्या फलंदाजाला पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला त्यानंतरच्या पूर्ण दिवसात त्याच्या बॅटला बॉल नाही लागला. म्हणूनच प्रत्येक मॅच, प्रत्येक बॉल हा एक नवीन चॅलेंज आहे, त्याला तसंच फेस देखील करायचं. अजून एक चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, प्रोटेक्शन आहे तिकडे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा आता जास्त काहीच मिळणार नाहीये. आता कुठे ना कुठे शैलेश 11च्या संघातून आवाज यायला लागलेत, काय करताय, बॅट आता चालवा, धावा संख्या आपल्याला मोठी करायची आहे. फक्त आणि फक्त 42च धावा आता स्कोअरबोर्डवर आपण पाहतोय. 26 जानेवारीचा दिवस, 77वा आपण आज प्रजासत्ताक दिन म्हणवत आहोत. भारत देशासाठी एक महत्त्वाचा दिवस आणि त्यासोबतच आज खानसाब लेजंड ट्रॉफीचा देखील महाअंतिम सोहळा आपण पार पाडणार आहोत. गेले 3 दिवस आपण जर पाहिला तर हा सोहळा अगदी सुपर हिट आहे. चला अवधेश 11, टीम अवधेश 11 के कप्तान, आखिरी कॉल है आपके लिए. टीम अवधेश 11 कैप्टन, लास्ट कॉल. इतना थोड़ा सा आपको भी कोऑपरेट करना पड़ेगा. अगर ऑर्गेनाइजर्स आपके लिए इतना बढ़िया अगर एक टूर्नामेंट रख रहे हैं तो फर्स्ट कॉल पर आ जाइए दोस्तों. लेट्स नॉट मेक दी ऑर्गेनाइजर्स वेट. आ जाइए जल्द से जल्द. टॉस बॉक्समध्ये आपण प्रवीण शिंदे सरांना पाहणार आहोत टॉस हाताळत असताना. आणि अवधेश 11 जब आप टॉस के लिए आओगे आपका टीम लिस्ट भी वहीं आपको अपडेट करके हमें देना है. चला टाइम देखील लक्षात घेऊन सामना आपण पुढे न्यायचा आहे. 42 धावा आपण पाहतोय, 42. यावेळेला बॅटची कड तर लागलीये, पण आता गोलंदाज करेल तर करेल काय. गोशांकी क्षेत्रात हा बॉल गेलाय, पण तरी सुद्धा ही एक धाव. आपण पाहतोय 4.3 षटकांनंतर आता 43 धावा. त्रेचाळीस धावा झाल्या धाव फलकावरती, एक गडी बाद. आपण पाहतोय पुढचा बॉल. आता मात्र प्रॉपर टायमिंग झालाय. पिंटूच्या बॉल मधून, बॅट मधून बॉल फक्त पाहत राहा आणि या षटकाराचा आनंद घ्या. बहुत देर हो गई आते आते. आता पिंटू थांबणार नाहीये. पहा बॉल तर हवेत होता, पण प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, उंची भरपूर, डिस्टन्सही देखील गाठवलंय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खानसाप लेजंड ट्रॉफी षटकार पिंटूच्या बॅटमधून. बॉल द्या, बॉल 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 दो. ओके ओके सर, द्या लवकर द्या. चला बॉल आलाय सर, हा पण ठेवायचा बॉल. 49 धावा झाल्या धाव फलकावरती, एक गडी बाद. आपण पाहताय तर खानसाप लेजंड ट्रॉफी सीझन 10 महाअंतिम दिवस आजचा ह्या प्रतियोगितेचा.
शास्त्रीनगर या ठिकाणी ही प्रतियोगिता मानाची, अभिमानाची आणि सर्वांची लाडकी प्रतियोगिता गोरेगाव महोत्सव म्हणजे खानसाप लेजंड ट्रॉफी सीझन 10. अजून एक चांगला स्ट्रोक, त्रेसरला स्ट्रोक, बॉल डायरेक्ट जातोय फ्लॅट. पण पंचाचा निर्णय पाहताय पिंटू, जोपर्यंत पंच निर्णय देत नाही, विनंती असेल की दोन्ही फलंदाजाला आपले रन पूर्ण कंप्लीट करायचे आहेत. आपल्याला पंचाचा निर्णय जोपर्यंत येत नाही ना, प्लीज फलंदाजाला विनंती असेल की आपण आपले रन पूर्ण करायचे आहेत. निर्णयासाठी पंच आहेत, ते पंच आमचे निर्णय देतील आपल्याला. या चौकार पंचाचा निर्णय तो 4 धावांसाठी 4. बॅट्समन तुम्हाला सूचना आहे, वारंवार मी सूचना देतोय की आपण धावा पूर्ण करायच्यात. पंच आहेत, पंच आपला निर्णय देतील प्लीज. चला, वारंवार डगआउटमधून देखील मॅसेज येतोय की पिंटू आपण मारायचे. आता भरपूर डॉट झालेत, आता लयमध्ये आपण आलात. एक चौकार, एक षटकार आपल्या बॅटमधून लागलाय. तर 53 धावा झाल्यात धाव फलकावरती. पिंटू आता लयमध्ये आला. आता गिअर बदललंय पिंटूने, 5व्या गिअरमध्ये आता आलाय. पुन्हा एकदा आहा, क्या बात आहे. पिंटूला मेसेज दिलाय, तो ऐकलाय आणि या ओव्हरमध्ये पुरेपूर सुसमाचार आणि कमबॅक केले पुन्हा एकदा पिंटूने. सर नक्कीच सर, मी म्हटलं होतं की वेळ बदलायला वेळ लागत नाही, मग ते क्रिकेट असो किंवा जीवन. आता त्याच्या बॅटला जेव्हा बॉल नव्हते लागत, आता लागू लागले तर मैदानाच्या बाहेरच जातात. चला, मॅच थांबवू नका, लगेचच आपण फील्ड सेटअप सजवून घ्या. आणि आपलं टॉस देखील होणार आहे या इनिंग ब्रेकमध्ये. प्रवीण सर त्या ठिकाणी उपस्थित असतील टॉस करिता. आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे या पहिल्या इनिंगमध्ये. आमच्यासोबत गेले 3 दिवस मिस्टर AK देखील जोडले गेलेत कॉम्बॉक्समध्ये. अगदी हेल्पफुल आणि अगदी समजून घेणारं असं व्यक्तिमत्व, आणि क्रिकेटला देखील तितकंच चांगल्या पद्धतीने समालोचन त्यांचं देखील आपण ऐकतोय. चला, आता हाणामारीचं षटक, तोडफोडचं षटक, आता शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर. स्लॉग ओव्हरला आता होते सुरुवात. डगआउटमधून पुन्हा एकदा आता आवाज आलाय की कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. धावसंख्या झाली आहे 59. पहिला चेंडू यावेळेला कट्टर केलाय. किती धावा मिळतील? पंचांकडे सगळ्यांच्या नजरा. पंच सांगताय इथं 1 डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला हा बॉल. धावसंख्या आता 60 धावा आपण पाहतोय धाव फलकावर, 60 रन्स. स्लॉग ओव्हरला सुरुवात झालेली असताना पहिला चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आता गेलाय. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे, क्षेत्ररक्षक आहे, तर चूक झाली आहे आता तिकडे. पण चांगलं कमबॅक. दुसऱ्यासाठी आता पिंटू निघालाय, चुकीच्या दिशेने थ्रो, आणि जोपर्यंत हा थ्रो होईल तिसऱ्यासाठी सुद्धा निघाले आहेत. वा, दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स. आता किती धावा मिळतील एकंदरीत? 3 धावा. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता पिंटू आलाय स्ट्राईकवर, ज्याच्या बॅटमधनं ते 2 मोठे प्रहार आपण पाहिले या आधीच्या षटकात. शेवटचे 4 बॉल आता शिल्लक असतील. 4 मधून किमान 2 बॉल तरी सीमारेखा पार तुम्हाला पाठवावे लागतील. ज्याच्या बॅटला आतापर्यंत ते बॉल आढळत नव्हते, आता ते लागू लागले आहेत. पिंटू खेळतो एकंदरीत 26 धावांवर. 17 बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केले आहेत. 17 चेंडूंचा सामना करत असताना 26 धावा ठोकल्यात आतापर्यंत पिंटू यांनी. आता स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, त्याच्यासाठी अगदी आयडियल सिच्युएशन. बॅटमध्ये ते मोठे फटके आता येतील का? पुढील 4 चेंडूंमध्ये आपल्याला मिळेल त्याचं उत्तर. चांगला स्ट्रोक आहे. किती धावा मिळतील? यावेळेला सुद्धा एकच धाव. व्हॉट अ बॉलिंग आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी होते आता मैदानाच्या आत. ज्या प्रकारे स्लॉग ओव्हरचा खेळ असायला हवा मैदानाच्या मध्ये, आता आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये झाली एक चर्चा. चर्चेनंतर पुन्हा एकदा आता आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. धावसंख्या 64 आपण पाहतोय, 64. आफ्टर द कंप्लीशन ऑफ ओव्हर नंबर 5.3, स्कोर इज 64 फॉर द लॉस ऑफ 1. You are watching Khan Sahib Legends Trophy 2026 season number 10.
अजून एक चांगला बॉल आता स्वतःला सॅक्रिफाईस करतील का पिंटू? हा, नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. कौतुक करेन मी गोलंदाजाचं, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. सनी, अगदी ते म्हणतायत आज दिन है सनी सनी, त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा होते. ध्रुव आता नवीन फलंदाज आलाय. पिंटूला मैदान सोडावं लागतंय. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि क्रिकेट खेळत असताना मित्रांनो सेल्फिशनेस हा भाग तुम्हाला बाहेरच ठेवून यावा लागेल मैदानाच्या आत, कारण मोठमोठे फलंदाजांना आपण पाहिले आहे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे त्यांनी. नवीन फलंदाज ध्रुव आलाय. आता शेवटचे 2 बॉल असतील. 64 धावा, 70 धावांचा एक मानस असेल, त्या 64 धावा लागतील का? व्हॉट अ बॉल. पुन्हा एकदा सनी सांगतोय की का मला स्लॉग ओव्हर मध्ये आणलं गेलंय. चेक. सनी सांगतोय की का मला स्लॉग ओव्हरचा खेळ करण्याकरिता आता आमंत्रित केलं गेलंय, का मी या टीमचा स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. शेवटचा बॉल आता. षटक क्रमांक 1, शेवटचा षटक आणि षटक आपण पाहतोय. जर आता एकच चेंडू राहिला. या चेंडू नंतर आपण वळणार आहोत टॉस बॉक्स कडे. आपले कॅमेरामॅन देखील तिकडे सज्ज आहेत. धावसंख्या 65 धावा. अजून एक चांगला बॉल. या वेळेला धाव तर घ्यावीच लागेल. घडलंय काय या वेळेला? ध्रुव पुरा एकदा आलाय आणि आता 2 धावा पूर्ण होतील का? नाही, या वेळेला गडी होतोय बाद. म्हणजेच काय तर धावसंख्या 66 आणि 67 असेल. आता लक्ष. ओव्हर टू यू मिस्टर प्रवीण. हॅलो. यानंतर पुढील सामन्यासाठी मी आमंत्रित करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना. नितीन 11 वर्सेस अवधेश 11. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो मोहम्मद शेख आपल्या वसाहतीतील आणि खान साहेब लिजंड ट्रॉफीमधील एक स्पॉन्सरर. हेड्स आणि टेल्स प्रमुख पाहुण्यांना मी सांगेन नाणेफेक करायचे. अवधेश 11 कॉल करतील. हेड्स इज अ कॉल अँड कॉल इज अ हेड्स. हेड्स आलेला आहे. अवधेश 11 क्या लेना चाहोगे आप? बॉलिंग करना है। बॉलिंग करना है। अवधेश, आप इस बड़े टूर्नामेंट में जिसे गोरेगांव का वर्ल्ड कप कहते हैं, ऐसे बड़े टूर्नामेंट में आज आप परफॉर्म करने वाले हो, क्या स्ट्रैटेजी लेकर उतरे हो आज, बताओगे दर्शकों को? स्ट्रैटेजी वही है कि कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे और अच्छा क्रिकेट खेलने की कोशिश करेंगे। ओके, ऑल द बेस्ट. क्या रहेगा आपका? बॉलिंग. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. नितीन 11 या संघाच्या कर्णधारांना मी सांगू इच्छितो की एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आज आपण सहभाग घेतलेला आहे. कोणत्या दृष्टिकोनाने बघता आपण ह्या प्रतियोगितेला आणि काय स्ट्रॅटेजी घेऊन उतरलात? खरं तर मी तर 4 वर्ष झाले लगातार खेळतोय आणि इतकी ऑर्गनायझर चांगली होती टुर्नामेंट. नेहमी असं वाटतं की याच्यामध्ये भाग घ्यावा. माझे फील्डर सुद्धा उत्साही असतात, त्यांनी खेळावं म्हणून त्यांची जिद्द करण्यासाठी खेळतो मी. ऑल द बेस्ट. धन्यवाद मोहम्मद भाई. एक मेन रोल होता है आपका इस टूर्नामेंट में. हम आपकी भागमदौड़ देखते हैं ये टूर्नामेंट शुरू होने के 15 दिन पहले से. क्या महसूस करते हो, आपको क्या फील आता है इन खिलाड़ियों के लिए इतना मेहनत करने के बारे में? बहुत ही अच्छी फीलिंग होती है, देखने में ही बहुत मज़ा आता है और हम लोग पूरा साल वेट करते हैं खान साहब लेजेंडरी ट्रॉफी के लिए और बहुत ही ऑर्गेनाइज करते हैं रमज़ान बहुत अच्छे से. ओके, थैंक यू वेरी मच. आपका सहयोग और प्यार हमें ऐसे ही हर साल मिलता रहेगा ऐसी उम्मीद करते हैं. वळूया मॅचच्या दिशेने. पंचांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. मॅचच्या दिशेने गौरवभाई. इनिंग क्रमांक 2 आता आपण पाहणार आहोत मैदानाच्या आत. आज मान्यवरांची देखील मांदियाळी या मैदानाच्या आत आपल्या स्टेजवर आपण पाहणार आहोत. रमजान खान यांचे सर्वच मित्र परिवार आज मैदानाकडे येतील, कारण स्पर्धा खास आहे आणि स्पर्धा दर्जेदारही आहे. चला, इनिंग क्रमांक 2 ला आपण करणार आहोत सुरुवात. पण त्याआधी आपले जे प्रेक्षक विकेट किपरच्या मागे बसले आहेत त्यांना बाजूला काढायचे प्लीज. आपले जर वॉलंटियर्स तिथे कोण असतील. चलिए, जो बच्चे वहाँ पर बैठे हैं स्टम्प्स जिनके हाथ में है, चलिए उठिए वहाँ से, उठिए जल्दी, सब लोग उठिए. उसको भी लेके जाइए, जो तुम्हारे आजू बाजू में जो दोनों हैं उनको भी लेकर जाइए. चलिए जल्दी उठिए. फ्रेंड्स 11 के जो वहां पर प्लेयर्स है सर, उस
कट्टे के पीछे जाइए प्लीज, क्योंकि अगर वो बॉल आपको ही लगा फिर एक बार मैदान के अंदर आया तो वापस कंट्रोवर्सी हो सकती है। फ्रेंड्स 11 मेरा अगर आवाज आपके तक पहुंचता होगा, थोड़ा साइड होकर बैठना है। तो चलिए इनिंग क्रमांक 2 को अब होगी शुरुआत, और इनिंग क्रमांक 2 के बाद मजा बढ़ेगा इस मैच में। फिर एक बार टीम के कप्तान ध्रुव आए हैं बॉलिंग मार्क पर। पहली गेंद पर पूरा तरीका यहाँ पर अपना दिखा दिया है, क्यों मुझे यहाँ पर ओपनिंग के लिए भेजा गया है। पहली ही गेंद पर अपने नाम का यहाँ पर दबदबा बताते हुए बल्लेबाज के बैट से आता हुआ यह बड़ा स्ट्रोक पहली गेंद पर। बॉबी अब मैदान के बीच अपना काम यहाँ पर करते हुए पहले ही गेंद पर कवर्स की दिशा चुनी थी, और कवर्स की दिशा चुनने के बाद आते ही साथ ये बड़ा स्ट्रोक अब ध्रुव के ऊपर। इस बार सामने की ओर खेला वही स्ट्रोक, क्या यहां पर रन आउट का मौका बनेगा? जी नहीं। अब जब तक कि वो थ्रो आ पाता, 1 रन बड़े ही आसानी से यहां पर पूरा किया गया है। स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर अब जा पहुंचेगा 7 रनों पर बिना किसी नुकसान के, और 67 रनों का अब लक्ष्य रखा गया है। इस बार दूसरा बल्लेबाज भी यहां पर अपने बैट को तो चलाया है, कितने रन मिलेंगे इस बार? जी हां, ये भी गेंद हो जाएगी आर पार, सीधा मिलेगी आपको बाउंड्री लाइन के बाहर। ये आता हुआ खान साहब लेजेंड ट्रॉफी बिग हिट सिक्सर। यही सेम चीज हमने फर्स्ट इनिंग के पहले ओवर में भी देखी थी, जब वहां पर भी वो 2 बड़े हिट आए थे, लेकिन अब विकेट यहां पर नहीं गवाई है। और यही मानस होगा भी कि विकेट हमें नहीं गंवानी है, क्योंकि अगर आप नो लॉस किसी भी मैच को अगर चेस करते हो ना, तो कॉन्फिडेंस अगले मैच के लिए आपका बढ़ जाता है। खान साहब लेजेंड ट्रॉफी आज बिल्कुल 10वें संस्करण में बिल्कुल सुपर हिट। इस बार कवर्स की ओर खेलने का प्रयास जरूर किया था। देखिए मैंने कहा था वहां कोई भी ना बैठे, अगर उस गेंद पर अगर वो बॉल टकरा दी किसी हमारे स्पेक्टेटर को, तो फिर एक बार यहां पर एक चर्चा का विषय बन पाता। इस एक सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 14-4। इस बार कैच का मौका है, फील्डर ने दौड़ तो लगाई है यहां, लेकिन गलती हुई है। बढ़िया ग्राउंड तक कवर किया था, बिल्कुल आखिरी वक्त पर बॉल उनके हाथों से अब छुटकी है। जरूर रिप्ले देखेंगे अब इस गेंद पर हुआ था क्या। ये मेन स्क्रीन पर आप रिप्ले देख सकते हो, बिल्कुल सामने के जानिब खेलने के लिए फोर्स करा गया था, फील्डर थे वहां पर, और जिस तरीके से ग्राउंड भी कवर किया था बढ़िया, लेकिन आखिरी मोमेंट पर सेकेंड अटेम्प्ट के बाद ये गेंद अब छुटकी है हाथों से। रनों की अगर बात करूं तो 16। इस बार और 1 रन के लिए अब दौड़े जरूर है, 1 रन तो पूरा किया जाएगा। अब गलती नहीं होगी, ओवर नंबर 1 का खेल होगा पूरा। पहले ओवर में इस ओवर का पूरा आंखों देखा हाल में अगर बताते चलूं तो ये ओवर गई है बल्लेबाजी करने वाली टीम के नाम। 17 रन लग चुके हैं बिना किसी नुकसान के, और अब समीकरण है 30 गेंदों में 50 रनों की रहेगी दरकार। आप देख रहे हो खान साहब लेजेंड्स ट्रॉफी रोलिंग स्पोर्ट्स पर लाइव स्ट्रीमिंग 3 कैमरा के साथ। आप इस टूर्नामेंट का घर बैठे भी आनंद ले सकते हो, लेकिन आज मैदान के अंदर भी भारी तादाद में यहाँ पर आज हमारे दर्शक भी जुड़ चुके हैं हमारे साथ, क्योंकि ये प्यार है इस प्रतियोगिता के लिए, ये प्यार है। दर्शकों के बीच अगर देखा जाए ना, तो दर्शकों के साथ खिलाड़ियों में भी एक उमंग बना रहता है कि कब खान साहब लेजेंड ट्रॉफी आने वाला है, और वो अब आ भी चुका है मैदान के अंदर। और आज आखिरी दिन इस प्रतियोगिता का, और आखिरी दिन के पहले दिन पर हमने अंडर 19 के खिलाड़ियों को देखा। अंडर 19 के बाद आज 24 टीम इंटर गोरेगांव यहाँ पर आमने सामने लड़ती हुई जूझती हुई, लेकिन आज शाम को हमें समझ जाएगा कि कौन सी वो टीम है जो खान साहब लेजेंड ट्रॉफी पर अपना नाम यहाँ पर दर्ज करेगी। नए गेंदबाज अब कृष्णा आए हैं। ओवर नंबर 2 के लिए कृष्णा को आमंत्रित किया गया है। यहां पर कृष्णा का स्वागत एक बड़े स्ट्रोक के साथ करना चाहते थे, लेकिन कृष्णा ने कहा जी नहीं, मैं आपको ये बड़ा स्ट्रोक कन्वर्ट करने नहीं दूंगा। पहली गेंद यहां पर डॉट। जिस तरीके से घुटना टेक तमाशा देख, यानी कि बैठक यहां पर लगानी थी बल्लेबाज को, बिल्कुल बीट हुए। अब क्या क्लैरिटी है यहाँ पर प्रोलिंग स्पोर्ट्स की, बिल्कुल आखिरी मोमेंट तक हर एक मोमेंट को यहाँ पर कवर करते हुए। इस बार ये बैट की एज बहुत ज्यादा बाहर थी ये गेंद, अगर नहीं खेलते तो भी कहीं ना कहीं ये व्हाइट बॉल हो जाता, बट अब 1 रन डिक्लेरेशन जोन में।
रनों की अगर बात करें तो 18। कृष्णा अब आए हैं नए गेंदबाज ओवर क्रमांक 2 के लिए। कृष्णा से अब बहुत यहां पर उम्मीदें होंगी उनकी टीम की। बढ़िया गेंद इस बार कवर्स के दिशा में फिर एक बार खेला है, बॉल होगी डिफ्लेक्ट, हो जाएगी फरार, रन मिलेंगे पूरे 4। ये आता हुआ खान साहब लेजेंड ट्रॉफी चौका, 4 रन। क्या यहां पर अब इस गेंद को डिफ्लेक्ट करने की कोई भी जरूरत थी? तो मैं तो कहूंगा जी नहीं। फील्डर आपने वहां पर रखा है, प्रोटेक्शन आपने वहां पर लिया है, यानी कि कहीं ना कहीं वो घाई करने की अब जरूरत नहीं थी। आखिरी मोमेंट पर वो हाथों पर बॉल टकराई और डिफ्लेक्ट होकर बॉल निकल गई सीमा रेखा के पार। रनों की बात करें तो रन हो चुके हैं 22। इस स्ट्रोक को भी उसी दिशा में खेलना चाहा था, लेकिन अब बॉल जाएगी डिक्लेरेशन जोन में। हमारे दोनों ही अंपायर्स, एक है ईश्वर माची, मैन फ्रॉम मीरा भाईंदर, मोरवा गांव का यह सुपुत्र, आज कितने ही साल क्रिकेट खेलने के बाद आज एज एन अंपायर यहाँ पर अपनी सेवाएं देते हुए, और मुख्य अंपायर जिनकी अगर मैं बात करूं तो मिस्टर महेश मकवाना, परल से बिलोंग करते हैं। आज कितने ही साल प्रोफेशनल क्रिकेट उन्होंने भी खेला, लेकिन आज अंपायर। व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक, ब्रिलियंट, बैट और बॉल का बिल्कुल कड़ा संपर्क। इस बार ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, डिपॉजिट कर दिया है इसे प्रेक्षकों के बीच। व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ प्लेयर, व्हाट अ हिट, 6 रन। रिप्ले में भी देख सकते हो इसी प्रकार का स्ट्रोक इसके पहले भी अटेम्प्ट किया था, लेकिन तब बीट हो चुके थे, लेकिन अब की बार बिल्कुल 6 रनों की सरकार। व्हाट अ स्ट्रोक, बिल्कुल बॉडी बैलेंस यहां पर अपना गंवाया था, लेकिन वो 6 रनों के लिए भेजा इस बॉल को। और एक बढ़िया स्ट्रोक, स्ट्रोक ऑफ द मॉर्निंग। अगर ये शॉट पसंद आया होगा तो एक बार तालियां हो जाए। व्हाट अ स्ट्रोक, रिप्ले बनता है। अंदर शफल किया था और लेकिन इस बार व्हाट अ स्ट्रोक, जितने बार देखो उतने बार कम। और प्रोलिंग स्पोर्ट्स की तारीफ करूंगा, बिल्कुल बॉल जब तक कि वो झाड़ों के बाहर नहीं गई है ना, तब तक के बॉल को कवर किया है, यानी कि कैप्चरिंग देखिए आप, बिल्कुल बढ़िया बढ़िया एफर्ट और उससे ही बड़ा स्ट्रोक। यहां पर क्या यहां पर शॉट खेला था बल्लेबाज ने, बिल्कुल देखने लायक। क्रिकेट का जैसे कहते हैं ना सर, सौंदर्य बढ़ाने वाला ये स्ट्रोक, बार बार देखिए, देखते ही रहिए। इस स्ट्रोक के साथ इक्वेशन फिर एक बार चेंज होगा। अब 24 गेंदों में 32 रनों की रहेगी दरकार, और अब ये ओव्हर नंबर 3, यानी कि अब होगी पॉवर ओव्हर। चला ईश्वर सर, थोडं स्पीडअप करायला सांगायचंय, बराच वेळ आता घेतला जातोय। आयोजकांतर्फे पुन्हा पुन्हा ती सूचना येते की 25 मिनिटातच तुम्हाला 6 षटकांचा खेळ पूर्ण करायचा, आणि तो झालाय सुद्धा सर। असं नाहीये की 25 मिनिटांमध्ये ते एकंदरीत 6 षटकं झालेली नाही आहेत, पण फक्त वेळात तुम्हाला करावं लागेल। बोनस ओव्हर षटक क्रमांक 3, पहिलाच बॉल बघा, हीच चूक करतात फलंदाज, एक धाव घेण्याकरिता अगदी कॅज्युअल एफर्ट करतात आणि त्यानंतर तो बॉल होतो डॉट। मग पुन्हा एकदा प्रेशर होईल ट्रान्सफर, कारण या षटकात जितक्याही धावा तुम्ही कराल तितक्या तुम्हाला डबल मिळतील। गोलंदाज करण आता आलाय, करणला देखील आपलं काम आता करावं लागेल, फक्त करण मधला रन त्याला द्यायचे नाहीयेत। घ्या अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल या वेळेला, सलगचे 2 चेंडू डॉट। आता काय करताय, बोनस ओव्हर आहे म्हटल्यावर फक्त सिंगल साठी जाऊ नका, मैदान तसं पाहायला गेलं तर बरंच मोठं आहे। आपण आउटफील्ड मध्ये बॉलला पुश करू शकता, खुश सुद्धा राहू शकता, पण आता सलगचे 2 चेंडू डॉट आलेत, महत्वपूर्ण डॉट बॉल। आता पुन्हा एकदा गोलंदाज करण तयार, यावेळेला सलगचा 3रा चेंडू डॉट येतोय, आणि यावेळेला फलंदाजाला देखील पवलेंचा रस्ता दाखवलाय। सर हा बोनस ओव्हर म्हटलं ना तर 2 धारी तलवार आहे, जर तुम्ही धावा बनवल्या तर नक्की बोनस मिळेल, पण त्या धावा सिंगल करण्याच्या नादात जर बॉल डॉट झाले ना तर फलंदाजी करण्याच्या संघावर सुद्धा ती तलवार कधी ना कधी पडू शकते। ते झालंय, आता सलगचे 3 बॉल आता आलेत डॉट। आपण पाहिलं हलक्या हाताने खेळायला गेले, चॉप करायचा होता डिक्लेरेशन झोनच्या दिशेने, पण तसं काहीच झालेलं नाहीये। आणि आजच्या दिवसात 3 कॅमेरे आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून। म्हणजेच काय तर रमजान खान यांची एक ही संकल्पना होती की शेवटचा दिवस माझ्या खेळाडूंकरिता प्रत्येक अँगलमधून मी त्यांना कॅप्चर करू द्या, जेणेकरून त्यांच्या रील्स अजून व्हायरल होतील, जेणेकरून स्पर्धेचं नाव अजून पुढेपर्यंत जाईल। आणि जर मी काल उल्लेख केला, पुढच्या वर्षी कदाचित मला वाटतंय या स्पर्धेत ओपन फॉर्मॅटचं क्रिकेटसुद्धा इन्क्लूड होऊ शकतं, कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना तर प्रोलिंगच्या माध्यमातून किमान 20 ते 30 हजार प्रेक्षकांनी आत्तापर्यंत ही स्पर्धा पाहिली सुद्धा आहे, आणि इंटरला एवढं प्रेम मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। आता नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या, 3 चेंडू आता सलगचे डॉट झालेत, करणच्या नावात रन आहेत पण ते आता खर्च नाही करत आहेत। यावेळेला बघा विकेट कीपर आता चुकले,
अन्यथा हा चौथा चेंडू सुद्धा डॉट झाला असता. विकेट किपर यांच्यासाठी आता पूर्ण ग्राउंडमधून त्यांच्या खेळाडूंचे शुभचिंतक आलेले आहेत. आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाय आणि लगेच उचल बांगडी सुद्धा झाली आहे. विकेट किपर आता बदलला गेलाय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच ती धाव खर्च केली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या बोनस ओव्हर मधले. यावेळेला अजून एक बॉल डॉट. पहा 4 चेंडू आतापर्यंत या षटकातले आले डॉट. आता 5वा चेंडू घेऊन करण तयार होईल. हा बोनस ओव्हरचा बॉलर आहे का सर? का हा मला वाटतं रेग्युलर बॉलर आहे, कारण ज्या हिशोबाने त्यांनी गोलंदाजी केली आहे अगदी वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी. यावेळेला हा लेग कटर होता नक्की. पहा करण आलाय. नावात रन जरी असले तरी आता ते खर्च नाही केले आणि जो फलंदाज जो चांगली फलंदाजी करत होता तो आता आहे मैदानाच्या आत आणि आता संजितला जावं लागतंय. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता तो आणि पाहिलं ना सर, मी तेच म्हटलं गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यामध्ये अगदी फ्लॉप शो. क्रिकेट आहे दोस्तों, कुछ भी हो सकता है. कॅच देखील अगदी दर्जेदार पकडली गेली आहे. चला चला टीम शैलेश 11. चला लगेच फलंदाज इन झाले आहेत. शैलेश 11 लगेचच क्षेत्ररक्षणाचा पसरून घ्या. लगेच आपण डिसिप्लिन क्रिकेट खेळलेले आहात आतापर्यंत या स्पर्धेत. वन ऑफ द मोस्ट डिसिप्लिन टीम आपण पाहतोय शैलेश 11 आणि आता तेच नाव तुमचं देखील बनवून ठेवायचं आहे तुम्हाला. जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांना वेळ वाचवण्याकरिता मदत करा. आता 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. 18 मध्ये 31. चला प्लस झाला नव्हता तो, 1 रन आला होता म्हणजेच काय आता 2 मिळतील त्याची. 18 बॉल आणि 30 धावांची गरज. पुन्हा एकदा सर त्या कॅमेरामॅनचे देखील कौतुक व्हायला हवं जे आपले तिन्ही आज कॅमेरामॅन आहेत. मग सोनू असेल, त्यानंतर दीपेश आहे आपल्यासोबत, नंदू, आणि तिन्ही कॅमेरा वर्क अगदी दर्जेदार. आणि डिजिटल ऑपरेटर आपले शुभम यांना आपण पाहतोय जे प्रत्येक गोष्टीचं मिक्सिंग या ठिकाणी करतायत. व्यवस्थित अँगल, कुठला अँगल कधी आणावा यांचं देखील कौतुक व्हायला हवं. वडशोक यावेळेला फटका तर चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये वॉट कॅच. चला प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्यांचा आवाज येऊ द्या. एक बार जोरदार तालियां हो जाए इस एफर्ट के लिए. व्हाट अ कैच, कैच ऑफ द टूर्नामेंट. मैं तो कहूंगा जिस तरीके से ग्राउंड यहाँ पर कवर किया और सिर्फ कवर नहीं किया, वो कैच भी कंप्लीट किया है. अब शैलेश 11 की टीम में एक उमंग का माहौल आया है फिर एक बार. वॉटर बॉल पुन्हा एकदा. हा सलगचा आता दुसरा बॉल डॉट येतोय. या मॅच मध्ये आता कमबॅक करू लागली आहे टीम शैलेश 11. स्ट्राईक वर अप्पू याला पाहतोय. अप्पूसाठी बॉल गरकन फिरवला होता. यष्टीरक्षक हातात देखील गेलाय. त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. शुभम आपण जर पाहिलं ना तर कव्हरशीट दिशा ते अटेम्प्ट करतायत, कारण त्यांना माहिती आहे कृष्णा हा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर त्याचा बॉल स्वाभाविकरित्या बाहेरच जाणार आहे. यावेळेला चूक करणार नाहीत. यावेळेला कनेक्शन देखील चांगलं आहे. किती धावा मिळतील, किती धावा. पंचांवर आता सगळ्यांच्या नजरा असतील. 4 धावा. आता चौकार आलाय. चला चौकार आलेला आहे. आता आपण कितीही चर्चा करा, काहीही होणार नाहीये. ऑन फील्ड डिसिजन आपल्याला फायनल ठेवायचा आहे. चला चौकार आहे. इथूनही तोच आवाज आलाय की चौकार आहे. हा चांगला फटका होता. शो मी तुला म्हटलं होतं ना त्याच दिशेने अटेम्प्ट करत होते तो स्ट्रोक खेळण्यासाठी आणि यावेळेला सक्सेसफुल देखील झालेत. मी तर म्हणेन चांगला एक्झिक्युशन. थोडेसे आज सफल होऊन आले आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना हा स्ट्रोक खेळलाय. चौकार आता आलाय. नक्कीच प्रेक्षकांनी सांगितलंय की हा एक मॅच विनर फलंदाज आहे. सर आता ती संधी आहे. खान साहेब लेजंड ट्रॉफीमध्ये स्वतःचं नाव उंच स्थितीवर कोरण्याची आता ही संधी आहे. पाहूया किती धावा अजून होत आहेत. शेवटचे 3 चेंडू असतील या चौथ्या षटकातले.
यावेळेला विकेटची चाच, कॅप्टन आहेत स्वतः बॉलच्या खाली, चूक होणार नाही. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये चालली आहे. एक तेरी तो एक मेरी, एक डाव तुझा तर एक माझा. आता विकेट होते बाद. अजून एक धक्का लागतोय. आता रिप्ले सुद्धा आपण पाहू शकता. या वेळेचा बॉल शॉट हाताळला होता आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स सुद्धा फलंदाजासाठी. बाउन्सला सर खेळू नव्हते शकले आणि त्याचमुळे बॉल आकाशात गेला आणि ही कॅच आता पूर्ण झाली आहे. ओळख पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता चांगला स्ट्रोक आहे कव्हर्सला. आपण पाहतोय सगळेच आपले मित्र परिवार सुद्धा आता मैदानाच्या आत येऊ लागले आहेत. एक एक करून खान साहेब लेजंड ट्रॉफीचा हा महासंग्राम आपण पाहतोय. गोरेगावकरांसाठी एक क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि त्याच वर्ल्ड कप मध्ये आता ही मॅच रंगली आहे. 13 चेंडू 25 धावांची गरज. महत्वपूर्ण बॉल आता. 13 बॉल 25 रनों की जरूरत. शैलेश 11 टीम अब बिल्कुल यहाँ पर प्रयत्न करती हुई, लेकिन उनके सामने फ्रेंड्स 11 अपने घुटने टेकने के लिए अभी भी तैयार नहीं है. 13 बॉल 25 रनों की जरूरत. शैलेश 11 या फ्रेंड्स 11 अगले 13 गेंदों में समझ जाएगा कौन होगा विजेता. बढ़िया स्ट्रोक है इस बार कवर्स की दिशा में, लेकिन फील्डर है वहां पर प्रोटेक्शन के साथ गेंदबाजी की थी. अब ओवर की हुई है समाप्ति और इस ओवर की समाप्ति के बाद स्कोर अब जा पहुंचा है 43 पे. अगले 12 गेंदों में इक्वेशन अब बचा होगा. 12 बॉल और 24 रनों की दरकार. 12 balls 24 runs required. Stay tuned with us on ProLink Sports. You are watching Khan Sahab Legends Trophy season number 10. और इसी के साथ आप स्क्रीन पर देख सकते हो प्रो लिंक स्पोर्ट्स, यानी कि जिस पर आज लाइव स्ट्रीमिंग की जा रही है, उनका यहाँ पर एक कॉन्टैक्ट रेफरेंस भी दिया जा रहा है, विपुल पांडुलकर. अगर कोई भी आपको रिक्वायरमेंट हो, अगर लाइव स्ट्रीमिंग के लिए या फिर क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन, किसी भी स्पोर्ट का ओवरऑल स्ट्रीमिंग एफर्ट यहाँ पर प्रो लिंक स्पोर्ट्स पर लिया जाता है. यानी कि अब बैटिंग पावर प्ले का इशारा, बैटिंग पावर प्ले का इशारा आया है. अब 12 बॉल और 24 रनों की रहेगी जरूरत. चलिए स्पीड अप करना है अब. फास्ट, थोड़ा फास्ट करिए. 12 balls 24 रन रिक्वायर्ड. दोनों ही टीम बिल्कुल डिसिप्लिन में अब तक के खेली है. फ्रेंड्स 11 है, शैलेश 11 है. 12 बॉल 24 की जरूरत. इस बार बढ़िया गेंद, ये बॉल डॉट आई है, डॉट बॉल आई है. अब डॉट बॉल के साथ अब इस ओवर की हुई है शुरुआत. करण ये वही गेंदबाज है जिन्होंने ये बोनस ओवर भी की थी. विकेट कीपर को अब कहा होगा करण ने, भाई थोड़ा सा और बढ़िया एफर्ट लगेगा. लेग कटर यहां पर किया गया था. क्या वो रन लिया जाएगा? डायरेक्ट हिट का प्रयास, लेकिन जी नहीं, अब वो हिट नहीं कर पाए हैं. दस बॉल 23 रनों की दरकार. आप देख रहे हो खान साहब लेजेंड ट्रॉफी. 10 balls 23 रन रिक्वायर्ड. इस बार सामने की ओर खेला हुआ ये स्ट्रोक, फील्डर नहीं है वहां पर. आओ दिखाना ताओ, दर्द दिया है अब 6 रनों का घाव. खान साहब लेजेंड ट्रॉफी 6 रन, सिक्सर. बढ़िया स्ट्रोक इस बार, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. फिर एक बार अब इक्वेशन चेंज होगा. व्हाट अ स्ट्रोक. बिल्कुल शॉर्ट बॉल को सामने की ओर खेला है, यानी कि अब मैं समझ सकता हूं किस बल्लेबाज को अपने दिमाग में रखकर ये स्ट्रोक खेला है. नो बॉल अब 17 रनों की जरूरत है. मेरे साथ कॉम बॉक्स में मिस्टर AK भी जो हॅलो येस. 8 बॉल आणि आता 16 धावांची गरज, यानी 8 बॉल 16 की दरकार रहेगी. 8 बॉल 16 रन. क्या हुआ है अब यहां पर? क्या ये डॉट बॉल है? जी हाँ, ये डॉट बॉल है. अब मैच फिर एक बार एक रोमांचक स्थिति में. 7 बॉल 16 रनों की जरूरत. 7 बॉल 16. अब ये आखिरी बॉल होगा इस ओवर का. बहुत ही क्रूशियल गेंद. अब
7 बॉल 16, क्या होगा इस गेंद पर? 6 रन, 4 रन, विकेट, डॉट, सिंगल। शॉर्ट बॉल और इस शॉर्ट बॉल को भेज दिया है तारामंडल में। ये गेंद नहीं रुकेगी। शॉर्ट बॉल था, उसे पुल किया है और पावरफुल, वंडरफुल, कड़क 6 रन। खान साहब लेजेंड ट्रॉफी आप देख पा रहे हो। अभी हमारे मुख्य आयोजक भी हमारे कॉम बॉक्स की ओर आकर मैच का आंखों का हाल यहां पर देखते हुए, उनके साथ हमारे बॉर्डर भाई भी मौजूद। जी हाँ, बिल्कुल मेन स्क्रीन पर अभी आप उनको देख सकते हो। हमारे मुख्य आयोजक खान साहब लेजेंड ट्रॉफी के मिस्टर रमजान खान और उनके साथ बॉर्डर भाई, दोनों ही यहाँ पर ये जोड़ी मेन स्क्रीन पर यहाँ पर कुछ डिस्कशन करती हुई किस तरीके से अब ये गेम बीता है और किस गेम के साथ अब हमें आगे बढ़ना होगा अगले साल के लिए। शायद इस टूर्नामेंट में हम ओपन फॉर्मेट का क्रिकेट भी देखने वाले हैं। अब अगले साल यहाँ पर और एक बड़ा एक्सपोजर होगा हमारे गोरेगांव क्रिकेटरों के लिए। स्क्रीन पर बिल्कुल दोनों ही एक लेजेंड पर्सनालिटीज आप देख पा रहे हो। मैच की ओर बढ़ेंगे अब। मैच बिल्कुल अब क्रूशियल मोमेंट में। 6 बॉल 10 रनों की होगी दरकार। 6 बॉल 10। जब ये इक्वेशन अब चेंज होगा, मैं तो दर्शकों से अब दरख्वास्त करूंगा इस बॉल के पहले एक बार तालियां हो जाए खान साहब लेजेंड ट्रॉफी के लिए। अगर पसंद आया हो तो एक बार जोरदार आवाज करेंगे खान साहब लेजेंड ट्रॉफी के लिए। 6 बॉल 10 रनों की होगी दरकार। हॅलो हॅलो चेक. काय चांगला एफर्ट आपण पाहिला. रिप्ले आपण नक्कीच पाहूया. आणि शुभम हेच दाखवतं की किती इम्पॉर्टंट स्पर्धा आहे. बघा ना काय त्यांनी उंच उडी लावली आहे. एके सर अगदी जर हा बास्केटबॉलचा खेळ असता ना तर कन्फर्म बास्केट असला असता. एफर्ट बघा आणि ती उडी बघा आता फक्त तुम्ही. शेवटच्या दिशेने काय उडी लावली आहे. झेप पाहिली ना आपण. रन वाचवलेत. होळ्यात पुन्हा एकदा महत्वाचं आता समीकरण येऊन ठेपलंय मॅच मध्ये. प्रो लीग स्पोर्ट्स आपण पाहत आहात. लाईव्ह स्ट्रीमिंग अगदी दर्जेदार. चांगला स्ट्रोक आहे कव्हरच्या दिशेने आणि आता घडलंय काय. आता घडलंय काय आपण जर पाहिलं ना तर ज्याप्रमाणे सकाळी आंघोळ करत असताना ओला साबण निसटतो ना त्याचप्रमाणे हा बॉल तर निसटलाय. पण षटकारासाठी गेलाय सर. महत्वाची गोष्ट ही आहे. अन्यथा हा जर बॉल आतच राहिला असता तर इतकं दुःख झालं नसतं शैलेश 11ला. पण आता चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाही. समीकरण पुन्हा एकदा आता बदलेल. शुभम मॅच होती कुठे आली आहे कुठे. आणि अशाच प्रकारची फलंदाजी दबावात तुम्हाला करावी लागते आणि अशाच मॅच नंतर तुमचं नाव होतं. आज तुम्ही आंतर गोरेगाव खेळत आहात. उद्या तुम्ही गोरेगावसाठी बाहेर जाऊन क्रिकेट खेळाल आणि कधीतरी तो दिवसही येईल तेव्हा भारतासाठी तुम्ही देखील खेळाल. आता 4 चेंडू 2 धावांची गरज. 4 बॉल 2 रनों की दरकार. मैच अब बिल्कुल रोमांचक स्थिति में यहाँ पर. आखिरी 4 बॉल और 2 रनों की रहेगी दरकार. जुड़े रहिए हमारे साथ प्रो लीग स्पोर्ट्स पर. क्या होगा इस मैच में अब. अभी भी बहुत कुछ बचा हुआ. फील्ड सेटअप में अब होगा बदलाव. आप देख रहे हो खान साहब लेजेंड्स ट्रॉफी. जुड़े रहिए हमारे साथ, कहीं भी ना जाए. आज का ये आखिरी दिन और इस आखिरी दिन में मैच बिल्कुल सुपर हिट. 4 बॉल 2 रन की जरूरत. इस बार सामने की ओर ये स्ट्रोक खेला है और इस मैच को टीम फ्रेंड्स 11 ने एक हाथ ही अपने नाम पर किया है. व्हाट अ मैच. बिल्कुल मजा आया है. चलिए बढ़ेंगे अब टॉस बॉक्स की ओर जहां पर मिस्टर प्रवीण हमारे साथ जुड़ेंगे और अगले मैच के लिए अब आवाज सुनोगे मैन फ्रॉम गोरेगांव. गोरेगांव की एक बढ़िया और सुंदर आवाज मिस्टर AK यानी कि अनिल कालुंके जी की.